नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण नमो शेतकरी योजनेविषयी या ठिकाणी बोलणार आहोत की या ठिकाणी आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की एक्झॅक्टली नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आहे. तर बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील की ज्या व्हिडिओमध्ये असे सांगितले जाते की नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे हे 28 मार्चला येणार आहे, 31 मार्चला येणार आहे. हा हप्ता या ठिकाणी 10,000 रुपये येणार आहे. तर अशी माहिती या ठिकाणी यूट्यूबवर दिली जाते. परंतु या ठिकाणी बघा, सत्य जे काय आहे हे सत्य तुम्हाला सांगण्यात येत नाही. परंतु आता आपण या ठिकाणी तुम्हाला सत्य माहिती या ठिकाणी सांगणार आहोत की ज्या ठिकाणी की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता नेमकं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी कधी जमा होणार आहे आणि या ठिकाणी जो काय हप्ता आहे हा किती जमा होणार आहे आणि या ठिकाणी कोणत्या डेटला जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता नेमकं या ठिकाणी कधी मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, जो काय नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे हे हप्ताची तारीख तुम्हाला डायरेक्टली सांगण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला हे सांगणे गरजेचे आहे की जे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हा हप्त्याची शेतकरी वाट कशामुळे बघतात. तर बघा शेतकरी मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे PM किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा जवळचा संबंध आहे. म्हणजे की बघा, PM किसान सन्मान निधी योजनेच्या आधारावरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये या योजनेची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी ही योजना सुरू केलेली आहे. आता PM किसान योजनेचा तर हप्ता मिळालाच, त्यामुळेच आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची या ठिकाणी उत्सुकता लागलेली आहे. तर या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाचा जो काय प्रश्न आहे की शेतकऱ्यांना नेमकं नमोचा हप्ता कधी मिळणार. तर बघा, या ठिकाणी जाणून घ्या. सत्य जर तुम्हाला सांगायचे जर झाले तर या ठिकाणी लक्षात घ्या, आत्तापर्यंत मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडातून आत्तापर्यंत अशी घोषणा निघाली नाही की या तारखेला नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, जो काय नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे हा कधी मिळणार. तर हा हप्ता जे काय न्यूज आहे ह्या न्यूजवर असे सांगितले जाते की शेतकऱ्यांना की या दिवशी मिळणार, तर असे काही नाही. आत्तापर्यंत सरकारकडून कोणती अशी माहिती मिळालेली नाही की हप्ता एक्झॅक्टली या डेटला वितरित होणार आहे. परंतु या ठिकाणी बघा, सूत्रांकडून अशी माहिती निघली जाते की अंदाजा लावला जातो की या डेटला या ठिकाणी हप्ता जमा होणार. तर बघा की शेतकरी मित्रांनो, तर जो काय नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आहे तर हा हप्ता जमा होण्यासाठी आता काही वेळ देखील लागणार आहे. परंतु या ठिकाणी तर हा हप्ता नेमकं किती मिळणार आणि कधी जमा होणार. तर बघा, या ठिकाणी शक्यता काढण्यानुसार बघा, आता ही फक्त शक्यता आहे, परंतु ही शक्यता खरंही ठरणार आहे. तर बघा, जो काय हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्यात पण मिळणार नाही. तर हा हप्ता कधी मिळणार, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. तर हा हप्ता तुम्हाला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तब्बल या ठिकाणी 5,000 रुपयांचा मिळणार आहे. तर 5,000 रुपयांचा कशामुळे. तर बघा, जेव्हा या ठिकाणी भागलपूरमधून PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जेव्हा वितरण होत होते तेव्हा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अशी घोषणा केली होती की 3,000 रुपयांच्या ठिकाणी नमोमध्ये वाढ करण्यात आली आहे. म्हणजे की बघा, तुम्हाला PM किसान आणि नमो दोन्हीचे मिळून 15,000 रुपये या ठिकाणी वार्षिक मिळणार आहे. तर बघा, त्याच 3,000मधले हे या ठिकाणी 1,000 रुपये वाढून मिळणार आहे. म्हणजे की तुम्हाला डायरेक्ट 2 हप्ते एकत्र मिळणार आहे, म्हणजे की 5,000 मिळणार आहे. 5,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. परंतु आतापर्यंत कोणतीही अशी घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली नाही की याच डेटला या ठिकाणी हप्ता वितरण होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही माहिती मिळाल्यास या ठिकाणी आपल्या चॅनलवर या ठिकाणी लवकरात लवकर सांगण्यात येईल. तर शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. धन्यवाद.